घरी काहीच नाही, ही शेवभाजी 5 मिनिटात तयार. कढईतील तेल तापले की राई जिरं घालूया. व्यवस्थित तडतडलं की एक मध्यम आकाराचा कांदा मी ते बारीक कापून घेतलाय तो घालते. मीठ घालूयात. मीठ सांभाळून घालायचं आहे, शेवेमध्ये ऑलरेडी मीठ असतं. कांदा चांगला भाजला आहे. आता बारीक कापलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवूया. आता एक एक करून मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला. मसाले व्यवस्थित भाजले की 1/2 किलो शेव घालायची आहे. ही शेव 1 नंबर आहे. 0 नंबरची शेव म्हणजे जी भेळसाठी वापरतो आपण ती नायलॉन शेव. सांगायचा उद्देश एवढाच आहे, शेवमध्ये 0, 1 असे नंबर्स असतात, त्यामधली ही 1 नंबरची शेव आपल्याला भाजीसाठी वापरायची आहे. वरून नावापुरतं पाणी घालायचं आहे. जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका, नाहीतर शेव मऊ होईल आणि त्याचा गोळा बनेल. आता 1 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. एक वाफ फक्त काढायची आहे आपल्याला, शिजवायचं नाही. वरून स्वच्छ धुवून घेतलेली ताजी कोथिंबीर घालायची आहे. असंच लिंबू पिळून मुलांना स्नॅक म्हणूनही तुम्ही खायला देऊ शकता, नाहीतर चपाती किंवा वरण भातासोबत एकदम झक्कास. तुम्हाला शेवेची सुकी भाजी आवडते की ओली, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.